जे आता सोन्याच्या आणि चांदीच्या भावात अचानक मोठा बदल झालेला आहे। आता पाहायला जर गेलं तर आता फक्त सोन्याचे भाव घसरत नाही तर चांदीच्या भावात पण घसरण बघायला मिळतच आहे। आता सोन्या आणि चांदीच्या भावामध्ये मोठा बदल झाल्यानंतर सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत। मग नेमका सोन्याचा आणि चांदीचा भाव अचानक किती रुपयांनी पडलेला आहे, आज सोन्याचा भाव पडला की चांदीचा भाव पडला, सर्व काही माहिती आपण बघणार आहोत। कारण की मोठी घसरण आज दरामध्ये बघायला मिळत आहे। जे दर रोज वाढत होते, रोज बातमी काय यायची की आज दरामध्ये एवढी वाढ झाली, आज 10,000 रुपयांनी भाव वाढले, 20,000ने भाव वाढले, पण आज अशी बातमी आलेली आहे की आज मोठी घसरण बघायला मिळाली। आता फक्त चांदीच्या दरामध्ये नाही तर सोन्याच्या दरामध्ये पण आपल्याला घसरण बघायला मिळत आहे। मग आता नेमका सोन्याचा आणि चांदीचा ताजा भाव काय आहे, किती रुपयांनी भाव कमी झालेले आहेत, संपूर्ण बातमी आपण बघणार आहोत। यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे तुम्हाला अशीच महत्त्वाची बातमी या चॅनलवर बघायला मिळेल। तर चला पाहूयात। तर बघू शकता सोने आणि चांदीच्या दराबाबत अचानक मोठी माहिती समोर आलेली आहे। होय, आता सोने आणि चांदीचे भाव अचानक कसे पडलेले आहेत की सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत। आज एवढ्या भावामध्ये मोठी घसरण होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं, पण आलेल्या माहितीनुसार आता मोठी घसरण सुरू झालेली आहे। आजची सर्वात मोठी घसरण देखील मानली जात आहे। सर्वात धक्कादायक बातमी सोने आणि चांदीच्या दराबाबतची समोर आलेली आहे। होय, आता सोने आणि चांदीच्या दरात आज एवढी मोठी घसरण झाली आहे की कोणालाच वाटलं नव्हतं आज एवढे भाव पडतील। कालपर्यंत गगनाला भिडलेले सोन्याचे दर आज अचानक असे खाली आलेले आहेत की ज्यामुळे सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत। बघा आता सोने आणि चांदीच्या दराबाबत नेमका काय सध्या स्थितीला आपल्याला अहवाल बघायला मिळत आहे। खरंच आता सोन्याचे आणि चांदीचे दर पुढच्या 15 ते 20 दिवसाच्या आत आणखीन 50 ते 60,000 रुपयांनी खाली येणार आहेत का, म्हणजेच की 50 ते 60,000 रुपयांनी भाव आणखीन कमी होणार आहे का, ती पण बातमी मी तुम्हाला माहिती पुढे दाखवणार आहे। आणि व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते पण सांगतो। व्यापाऱ्यांनी नेमकं काय सांगितलंय, खरंच अजून भाव पडतील का, याबाबत व्यापारी काय म्हणतात आणि 50 ते 60,000 रुपयांची सोन्याच्या आणि चांदीच्या दरात पुढच्या 15 दिवसात घसरण होईल का, याबाबत देखील सोन्याचे मोठे व्यापारी काय म्हटलेले आहेत ही पण माहिती आपण एक बघण्याचं काम करणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या तालुक्यातील आजचे सोन्याचे भाव काय आहेत, चांदीचे काय भाव आहेत हे पण ऐकायला मिळेल। तुमच्या जिल्ह्यामध्ये आता सोनं किती रुपयांनी स्वस्त झालेलं आहे, चांदी किती रुपयांनी स्वस्त झाली हे पण मी तुम्हाला दाखवणार असून ज्यांना आपापल्या जिल्ह्याचे सोन्याचे आणि चांदीचे भाव ऐकायचे आहेत, किती रुपयांनी भाव स्वस्त झालेले आहेत ते बघायचं असेल तर आता तुम्ही फक्त शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत चला। तर चला आता संपूर्ण माहिती आपण राहिलेल्या व्हिडिओमध्ये बघू। तर बघा या ठिकाणी आता मोठी माहिती समोर आलेली आहे। आता फक्त सोन्याच्या दराबाबतच नाही तर चांदीच्या दराबाबत देखील मोठी माहिती समोर आलेली आहे। बघा अमेरिकाचं युद्ध आणि इराणचं युद्ध हे खूपच पेटलेलं आपल्याला मागच्या दिवसात बघायला मिळालं आणि त्याचमुळे सोन्याचे आणि चांदीचे भाव धडाम एकदम खाली आलेले होते। म्हणजे जे सोन्याचे भाव चांदीचे भाव रोज आधी वाढत होते ते अचानक युद्धाच्या वेळेस खाली येत होते। बरेच लोक काय म्हणायचे 2026 मध्ये सोनं हे 2 लाखाच्या पुढे जाईल, चांदी पण 4 लाखाच्या पुढे जाईल, पण तसं झालं का, तर तसं काही झालंच नाही। उलट युद्ध सुरू झालं आणि सोन्याच्या किमती रोज पडू लागल्या। त्यावेळेस अशी बातमी यायची की आज 10,000 रुपयांनी सोन्याचे भाव कमी झाले, चांदीचे भाव कमी झाले, सोनं आज 5,000ने कमी झालं, 10,000ने कमी झालं, 15,000 कमी झालं, अशाच बातम्या त्यावेळेस पण येत होत्या। पण बघा आता पुन्हा एकदा मोठी घसरण आपल्याला जी आहे ती बघायला मिळत असून अचानक नेमके सोन्याचे आणि चांदीचे भाव कमी का होत आहेत ही पण माहिती आपण बघणार आहोत। आणि आज खरंच सोन्याच्या किमती कमी झाल्यात का की फक्त चांदीच्या दरात मोठी घसरण झाली ती पण माहिती दाखवतो। कारण की आता सोने आणि चांदीच्या दराबाबतची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। बरेच लोक म्हणत होते की सोन्याचे भाव आता 2026 या वर्षामध्ये खूपच वाढतील, पण तसं झालं का, तर तसं काही झालंच नाही। उलट या वर्षामध्ये सोन्याचे भाव जे आहेत ती कोसळू लागले आणि मोठी घसरण युद्धाच्या वेळेस बघायला मिळाली। कारण की बऱ्याच जणांचं म्हणणं होतं आता युद्ध सुरू झालंय आणि युद्ध सुरू झालं आहे म्हटल्यावर सोन्याच्या किमती काय आता कमी होणार नाहीत, उलट 2 लाखाच्या पुढे सोन्याच्या किमती जातील आणि चांदीच्या किमती 4 लाखाच्या पुढे जातील असं प्रत्येक व्यक्ती म्हणत होता। पण त्यांच्या देखतच युद्ध सुरू झालं आणि त्यांच्या समोरच सोन्याच्या किमती ऐन युद्धामध्ये
रोजच कमी होऊ लागल्या. 1-2 दिवस सोन्याच्या किमती कमी होत नव्हत्या, तर रोजच मोठी घसरण सोन्याच्या किमतीमध्ये, चांदीच्या किमतीमध्ये आपल्याला बघायला मिळाली होती आणि ती मोठी घसरण देखील मानली जात होती. काही वर्षाचा रेकॉर्ड तोडून सोन्याचे भाव अचानक कमी झाल्याचं देखील आपल्याला युद्धाच्या वेळेस बघायला मिळालं. बघा आता नेमकी आताची काय परिस्थिती आहे. आता खरंच पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये सोन्याचे भाव आणखीन 50 ते 60 हजार रुपयांनी कमी होणार का, याबाबत व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे आणि चांदीचे भाव खरंच कमी होतील का, याबद्दलची पण माहिती आपण बघणार आहोत. यासाठी आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आपण 1 किंवा 2 जिल्ह्यातील सोन्याच्या चांदीच्या किमती बघणार नाहीत, तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातील सोन्याच्या आणि चांदीच्या किमती बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पण समजेल की नेमका भाव सोन्याचा आणि चांदीचा किती रुपयांनी कमी झालेला आहे. कारण की बऱ्याच किमती आपल्याला कमी झाल्याचं बघायला मिळत आहे. सोन्याचेच भाव कमी झालेले नसून फक्त चांदीचे देखील दर आपल्याला मागच्या वेळेस जे आहे ती कमी होतानाच दिसत होतं, पण सध्याची परिस्थिती पाहता चांदीचे भाव पण मोठ्या प्रमाणामध्ये घसरू लागलेले आहेत आणि मोठी घसरण चांदीच्या दरामध्ये आपल्याला बघायला मिळत असून सोना आणि चांदीचा भाव अचानकपणे कमी झालेला आहे. बघा आजचा ताजा भाव काय आहे हे देखील आपण बघण्याचं काम करणार असून आजच्या सोन्याच्या आणि चांदीच्या ताज्या किमती तुम्हाला बघायला मिळतील, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची माहिती या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. होय, आता फक्त सोन्याचा भाव पडलेला नसून चांदीच्या देखील किमती आता चांगल्याच घसरू लागलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट आता बघायला मिळणार आहे. होय, आता सोन्याचा आजचा भाव काही जिल्ह्यांमध्ये खूपच कमी झालेला आहे, म्हणजे आता मोठी घसरण आपल्याला सोन्याच्या आणि चांदीच्या भावामध्ये बघायला मिळत आहे. तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये भाव कमी झालेले आहेत, चांदीचा आजचा ताजा भाव काय आहे, सोन्याचे भाव किती रुपयांनी खाली आलेले आहेत, आता संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघण्याचं काम करूयात. तर बघा आता लक्ष द्या, आता तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील पण सोन्याचा आणि चांदीचा ताजा भाव बघायला मिळेल, जेणेकरून तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये नेमकी सोन्याची आणि चांदीच्या दराची काय परिस्थिती आहे. बघा आलेल्या माहितीनुसार चांदीच्या दरात आता खूपच घसरण होऊ लागलेली आहे. ऐन सध्या आता उन्हाळा सुरू आहे आणि या टायमिंगमध्ये जे आहे ती सोनं चांदी मोठ्या प्रमाणात लोक खरेदी करत असतात आणि याच वेळेस चांदीच्या किमती तर अचानक कमी झाल्याने सगळेजण खुश झाले आहेत. बघा सकाळी सराफा बाजार उघडला, सगळेजण म्हणू लागले की सोन्याचा भाव 5-10 हजारांनी एकदम आज वाढेल, पण तसं झालं का, तर 5-10 हजार काय आता इकडे जर विचार केला तर 3-4 हजार रुपयांनी देखील वाढ सोन्याच्या किमतीमध्ये झाली नाही. उलट आपल्याला मागच्या दिवसामध्ये मोठी घसरण ही सोन्याच्या दरात बघायला मिळाली आहे. चांदीची परिस्थिती बघता चांदीच्या भावात पण घसरण बघायला मिळाली. आज तर काय मोठी घसरण ही आपल्याला दिसून आलेली असून आज भाव खूपच कमी झालेले आहेत. आजचे ताजे भाव जर तुम्ही ऐकले तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल की एवढी मोठी घसरण सोने आणि चांदीमध्ये नेमकी कसं काय झाली. तर चला आता या ठिकाणी आपण सविस्तर माहिती बघूयात, कोणते दर सध्या काय स्थितीवरती आहेत, सोन्याचा भाव काय आहे आणि चांदीचा भाव सध्या काय आहे हे पण तुम्हाला दाखवतो आणि मोठमोठ्या व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण ते पण बघण्याचं काम करणार आहोत. कारण की सोन्याच्या दराबाबत आणि चांदीच्या दराबाबत मोठ्या व्यापाऱ्यांनी देखील अंदाज व्यक्त केला आहे. बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वक्तव्य केलं की सोनं कमी प्रमाणात खरेदी करा. बघा तसं वक्तव्य केलं आणि इकडे दुसऱ्या दिवशी काय झालं, तर सोन्याच्या किमती अचानक खाली आल्या, म्हणजेच की सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण आपल्याला बघायला मिळाली आणि तिकडे मोदींचं वक्तव्य झालं आणि दुसऱ्या दिवशी भाव डायरेक्ट सोन्याचा कमी झाला, चांदीचा भाव देखील कमी झाल्याचंच आपल्याला बघायला मिळालं. त्याच परिणामामुळे सोन्याचे आणि चांदीचे भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं. पण आजची परिस्थिती बघायला गेला तर आज देखील आपल्याला काही जिल्ह्यांमध्ये सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव आपल्याला स्वस्त बघायला मिळत आहेत, कमी प्रमाणामध्ये दिसून येत आहे. मग आता चला नेमका सोन्याचा आणि चांदीचा भाव कोणत्या जिल्ह्यात कसा आहे, किती रुपयांनी कमी झालेला आहे आणि आता खरंच पुढच्या काही दिवसांमध्ये 50 ते 60 हजार रुपयांनी सोन्याचा भाव कमी होईल का, याबाबत सोने व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आता ती पण माहिती तुम्हाला दाखवतो. लक्ष द्या, या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता चांदीचे भाव तर आज अचानक असे पडले आहेत की विचारूच नका. तब्बल मोठी घसरण ही होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. सोन्याचे चांदीचे भाव अचानक कमी झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. सध्या लग्न सराईचे दिवस आहेत आणि त्यातले त्यात अशातच सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव कोसळल्यामुळे सध्या काही ठिकाणी आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे. कालपर्यंत जे सोनं घेण्यासाठी लोक 10 वेळा विचार करत होते ते आता थेट सराफा बाजारात जाऊन खरेदी करत आहेत. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आता हे मार्केटमध्ये आहे, कधीही काही होऊ शकतं, कारण हे मार्केट आहे. सोन्याचा भाव काही मिनिटाला बदलत असतो, कारण की ती आता जी आहे ती घडामोडीनुसार सोन्याचे दर हे चलत असतात आणि चांदीचे पण दर. बघा आलेल्या माहितीनुसार आता
सध्या सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये ही मोठी घसरण आता कधीपर्यंत सुरू राहील असा प्रश्न देखील तुमच्या मनात असेल. अजून सोन्याचे भाव पडणार का? सोन्याच्या किमती अजून कमी होणार का? चांदीच्या किमती पण अजून पुढे कमी होतील का? याबद्दल व्यापाऱ्यांचं पण काय म्हणणं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठीच तुम्ही आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा. आलेल्या माहितीनुसार बघू शकता पुढे काय होणार याचा सस्पेन्स तर सगळ्यांच्या मनात आहे. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात जोपर्यंत अस्थिरता आहे तोपर्यंत या दरांमध्ये असाच चढ उतार पाहायला मिळणार आहे. पण आजची ही घसरण ऐतिहासिक असून सोनं आणि चांदीचा भाव अचानकपणे घसरलेला आहे. त्यामुळे सगळेजण आश्चर्यचकित झाल्याचं पण आपल्याला बघायला मिळालं. सोन्याचा भाव आणि चांदीचा भाव एवढा कमी होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. सगळेजण आश्चर्यचकित झालेले होते. सगळेजण म्हणत होते की सोन्याचा आणि चांदीचा भाव खूप वाढणार, पण तसं झालंच नाही. बघा आता आजचा ताजा भाव तुम्हाला ऐकायचा आहे तोपर्यंत व्हिडिओ कट करू नका, दुसरीकडे लक्ष देऊ नका, हा व्हिडिओ बघण्याचं काम करा. आजचा नेमका सोन्याचा आणि चांदीचा काय भाव आहे हे तुम्हाला मी दाखवणार असून यासाठी तुम्हाला आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. बघा आलेल्या माहितीनुसार सर्वात मोठी घसरण ही सोन्यासोबत चांदीच्या दरात पण मानली जात आहे. युद्धाच्या काळात वाढतील असं भाव सगळ्यांना वाटत होतं, पण युद्ध सुरू झालं आणि इकडे सोन्याच्या किमती चांदीच्या किमती कमी होऊ लागल्या. मोठी घसरण सोने आणि चांदीच्या दरात आपल्याला बघायला मिळाली. आलेल्या माहितीनुसार आता मोठ्या प्रमाणामध्ये सोनं आणि चांदी जे आहे ते आपल्याला खाली आल्याचं दिसून येत आहे. आता सध्याची परिस्थिती पाहता काही जिल्ह्यांमध्ये सोनं आता स्वस्त असून चांदी देखील आपल्याला स्वस्त दिसून येत आहे. बऱ्याच ठिकाणी सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये घसरण झाल्याने लोकांनी सराफा बाजारात सोनं घेण्यासाठी पण गर्दी केलेली होती. पण बघा आता सोनं खरेदी करताना थोडासा विचार करा. सोनं खरेदी करताना आता तुम्हाला जे आहे ते थोडंसं थांबणं पण गरजेचं योग्य ठरू शकतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सध्या जे आहे ती जास्त प्रमाणात सोनं घेऊ नका. 1 वर्ष जरी सोनं घेणं तुम्ही थांबवलं तरी मोठा फायदा हा आपल्या भारत देशाला होऊ शकतो, कारण जी रुपयाची घसरण आहे ती थांबू शकते. मग आपण जर सोनं खरेदी सध्या जास्त केलं नाही तर आपला जे आहे ती देशासाठी मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे आता सोनं खरेदी करताना एक विचार सगळ्यांनी करावा असं देखील त्यांचं म्हणणं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर चला आता सोन्याचा आणि चांदीचा आजचा ताजा भाव काय आहे, किती रुपयांची घसरण झालेली आहे, खरंच सोन्याच्या भावात घसरण झाली का, की सोन्याचे भाव थोड्याफार प्रमाणात वाढलेले आहेत आणि चांदीच्या भावाची नेमकी आजची काय परिस्थिती आहे, किती रुपयांची घसरण झालेली आहे, किती रुपयांनी चांदीचा भाव कोणत्या जिल्ह्यात स्वस्त झालेला आहे, त्याबद्दलची संपूर्ण अपडेट आता आपण बघण्याचं काम करणार आहोत. तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत आता बघण्याचं काम करा. तर चला आता या ठिकाणी संपूर्ण आपण सोन्याच्या आणि चांदीच्या भावाची माहिती बघूयात. बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार आपल्याला आजची परिस्थिती खूप वेगळी बघायला मिळत आहे. आजचा विचार जर केला तर मोठा बदल आपल्याला दिसून येत आहे. बघा 22 कॅरेट सोन्याचा दर सांगत आहे मुंबई या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा दर, त्यानंतर 24 कॅरेट, त्यानंतर आजचा प्रत्येक किलो चांदीचा दर आपण बघणार आहोत, त्यानंतर पुण्यातील बघणार आहोत, त्यानंतर नवी दिल्ली, चेन्नई असेल, हैदराबाद आणि केरळ असेल, या बहुतांश भागातील आता सोन्याचा आणि आजचा ताजा चांदीचा भाव आपण बघत आहोत. लक्ष द्या, बघू शकता. सर्वात आधी आपण चांदीचा भाव बघूयात, त्यानंतर सोन्याच्या किमती काय आहेत ते आपण बघूयात. तर बघा चांदीचा आजचा ताजा भाव आहे मुंबई या ठिकाणी 2,85,000 प्रति किलो. बघा असा दर आहे. जे 3 लाखाच्या पुढे भाव गेलेले होते ते घसरलेले आहेत. पुणे या ठिकाणी बघा आता पुण्यामध्ये काय भाव आहे, तर बघा आता महाराष्ट्रातील पुणे हा जिल्हा महत्त्वाचा जिल्हा मानला जातो. बघा आता पुणे या ठिकाणी चांदीचा आजचा प्रति 1 किलोचा भाव 2,85,000 रुपये आहे. बघा 2,85,000 रुपये आहे. त्यानंतर दिल्लीमध्ये बघा आता दिल्लीमध्ये नवी दिल्ली त्या ठिकाणी चांदीचा आजचा ताजा भाव काय रेट आहे, तर बघा 2,85,000 रुपये प्रति किलो. त्यानंतर चेन्नई बघा आता चेन्नईमध्ये चांदीचा आजचा ताजा भाव 2,90,100 रुपये प्रति किलो. या ठिकाणी भाव थोडासा जास्त आहे. त्यानंतर हैदराबाद आणि केरळ म्हणजे बघा आता या ठिकाणी चांदीचा भाव 3 लाख रुपये प्रति किलो आहे. म्हणजे बघा दक्षिणेकडे आपल्याला चांदीचा भाव जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहे. तर चला आता सोन्याचे भाव बघूयात, सोन्याच्या किमती काय आहेत. तर चला या ठिकाणी आपण पाहू. लक्ष द्या, आजच्या सोन्याच्या किमती हैदराबाद आणि केरळमध्ये 22 कॅरेट सोनं 1,47,580 आहे. त्यानंतर 24 कॅरेट सोन्याच्या किमती या ठिकाणी 1,61,000 आहे. त्यानंतर इकडे बघा आपल्याला चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,44,750 दिसतोय. तर 24 कॅरेट सोन्याचा 1,51,990. नवी दिल्लीमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा ताजा भाव आहे 1,46,163 रुपये. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 1,59,450 रुपये. पुणे या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा भाव आहे 1,43,960 रुपये. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 1,57,050 रुपये. मुंबई
मुंबई या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा भाव आहे 1,46,411 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 1,51,720 रुपये. अशा प्रकारे सोन्याचे आणि चांदीचे भाव आहेत. बघा, आज सोन्याच्या भावात घसरण जास्त नाही, पण चांदीच्या भावामध्ये घसरण बघायला मिळाली आहे. सोन्याच्या भावात आज घसरण झालेली नाहीये, पण युद्धजन्य परिस्थितीत मागच्या वेळेस सोन्याचे भाव खूपच पडल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. अशा प्रकारची महत्त्वाची बातमी आपण बघण्याचं काम केलेलं आहे. सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघितलेली आहे. अशाच बातम्यांसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. धन्यवाद.